ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राहुल भाऊ ढिकले यांचे युवा खंदे समर्थक, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर सरचिटणीस, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ भाटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच पार पडला. पूर्व विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या उपस्थितीत प्रवीण भाऊ भाटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते केक कापून सामाजिक उपक्रम म्हणून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम तसेच बुके शाल देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिष्ट चिंतन सोहळा 2 जूनला सकाळी 11 वाजता दीपलक्ष्मी मंगल कार्यालय, हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल भाऊ ढिकले, माजी नगरसेवक गुरमीत बग्गा, उल्हास धनवटे, खंडू बोडके, ज्ञानेश्वर बोडके, शंकर हिरे, रुची कुंभारकर, गुलाब भोये, विशाल गोवर्धने, आकाश शेलार, राहुल कुलकर्णी, अमित भुगे, मयूर नाटकर, मंदार जानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण भाऊ भाटे यांच्या अभिष्ट चिंतन निमित्तानं आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. लहान वयात अतिशय चांगलं काम समाजामध्ये त्यांनी उभं केले आणि एक आपल्या जोशी समाजाचं नेतृत्व पंचवटीस उदयास येते ही खरंच आनंदाची बाब आहे. कारण जोशी समाज जो होता आतापर्यंत एका अतिशय गरीब आणि समजदार असा हा आपला समाज होता. हिरावाडी, नागचूक विविध भागात रहिवासी राहतात आणि त्या समाजाचं नेतृत्व करणं ही खरंच एक भाग्याची आणि आनंदाची बाब आज इथे प्रवीणच्या दृष्टिकोनातून निदर्शनास येते. बघा, बाबूजींनी सांगितलं आपल्याला की वाढदिवस करताना दुसऱ्यांचा पण आपण विचार केला पाहिजे आणि सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे. कारण आपण बघतो वाढदिवस म्हटलं फक्त केक कापणं, फटाके उडवणं, सत्कार स्वीकारणं, परंतु प्रवीण जे कार्यक्रम केले ते समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो हे ठरवून आज प्रवीण कार्यक्रम करतोय, वाढदिवस साजरा करतोय. राहुल भाऊ ढिकले यांचे खंदे समर्थक म्हणून सगळी ओळख आणि एक सच्चा मित्र म्हणून सुद्धा प्रवीणने स्वतःची ओळख करून दिलेली आहे. जेव्हा जेव्हा नारायणपूरच्या घरी प्रवीण भाऊ भेटलो तर सातत्यानं हसत चेहरा, लोकांचे प्रश्न सोडवणं, लोकांमध्ये जाणं हे प्रवीण भाऊचं आवडतं. राजकारणामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. काही वक्तृत्ववान लोक असतात की त्यांच्या भाषणावर आपण त्यांना मत देत असतो आणि काहींचं समाज कार्य इतकं मोठं असतं की त्यावर त्यांच्या मागे आपण उभं राहतो. त्यातल्या एक व्यक्तिमत्व प्रवीण भाऊ आहे. प्रवीण भाऊने नाव एकदम सारखे त्याच्या फोटो जर कुठं पंचवटी प्रवीण भाऊचा लागलेला असेल ना तर राहुल भाऊचा नक्की असा निस्वार्थ आमचा मित्र लहान भाऊ, त्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. परमेश्वर हे प्रवीण भाटे यांच्या चांगल्या कामाच्या पाठीशी सदैव आहेत. प्रवीण नानांनी समाजाच्या हितासाठी काम करत राहावं अशासाठी त्यांना शुभेच्छा देतात. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांसाठी आपण देखील सर्वांनी त्यांच्या पाठीशी आशीर्वाद उभे करा अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण हो अशी प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतो. प्रवीण भाऊ भाटे यांच्या वाढदिवसाला मोठे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि प्रवीणला ज्या काही मनोकामना आहे त्याला मनापासून शुभेच्छा देतो. वाढदिवसात त्यांच्या लहानपण आम्ही सोबतचे लहानचे मोठे झालेलो आहे. त्यांच्या आपल्या आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येण्याचं दरवर्षी आम्हाला भाग्य मिळत असतं. मी माझ्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने, प्रभाग 3 नागरिकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांच्या अजून समाजाची, देशाची, आपल्या सर्व परिवाराची सेवा करत राहू अशाच सदिच्छा आपल्या सर्वांच्या वतीने. प्रवीण भाऊ भाटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार उपस्थित होता. सामाजिक कामे केली जातात. एक जनसेवक म्हणून त्यांची नागचौक, काळाराम मंदिर, शनी चौक, गजानन चौक, पंचवटी तसेच नाशिक शहर परिसरातील नागरिकांच्या, मित्रपरिवार आणि सामान्यांच्याही अडचणीला मदतीला धावून जात असल्यानं त्यांच्या कामाचं कौतुक यावेळी अभिष्ट चिंतन सोहळ्यात आलेल्या सर्व मान्यवरांनी केले. आमदार राहुल ढिकले
यांच्या खांद्याला खांदा लावून प्रवीणभाऊ भाटे हे काम करत आहेत. प्रवीणभाऊ भाटे यांचा संपर्क कार्यालय येथे विविध शासकीय दाखले, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना शासनाच्या योजनेची माहिती दिली जाते. त्यांच्या कामामुळे ते लोकप्रिय असल्यानं त्यांचा जनसंपर्क मोठा आहे आणि त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा असल्यामुळे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मित्रपरिवार तसेच भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा सामाजिक संघटना, मित्रपरिवार, ज्येष्ठ नागरिक, नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रवीणभाऊ भाटे यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याला आलेल्या सर्व मित्रपरिवाराचे आभार मानले. ज्येष्ठ मंडळी ज्यांच्यामुळे मला नेहमी काम करण्याची ऊर्जा मिळते, नेहमी विविध उपक्रम राबवताना त्यांचं मार्गदर्शन मला मिळतं. असे माझे सगळे वडीलधारे तर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ज्येष्ठ मंडळी त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि तुम्ही माझ्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि मोठ्या संख्येने इथे माझा मित्रपरिवार व पंचवटी भागातील सर्व मान्यवर सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष